तुम्ही काय सांगाल? आज तुमचा मुंबईत दौरा होता, एका युनिटचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? नाही आय थिंक युनिटचं सगळीकडे उद्घाटन होतं, सगळीकडे आपले युनिट लागले आणि मुंबईपासून मी या दौऱ्याची सुरुवात केली आहे. आज नवी मुंबईमध्ये इकडनं, त्याच्या आधी पनवेलमध्ये होता, तर ठाण्याला चाललोय. अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की हा जो प्रतिसाद आहे हा विश्वास आहे आमच्यावरचा. त्याला आता तडा कसा नाही जाऊन द्यायचा हे हे ह्या प्रयत्नात मी आहे. 31 पर्यंत आमची सभासद नोंदणी चालू आहे. त्याच्या आधी आम्हाला जे जे विषय समोर येत आहेत ते आम्ही त्या वेळेला सोडवण्याचा प्रयत्न करतो. जे जे विषय नाही सुटणार ते 31 नंतर आम्ही त्या कामाला लागतो. सर, जयंती आणि अल्पा मोठ्या प्रमाणात रस्ता उतरलाय, तो जर का सक्रिय राजकारणात जर आला तर याचा भविष्यात किती फायदा होऊ शकतो? कोणीही प्रामाणिक मोठ्याने राजकारणात आलं ना ह्याच्या पुढे तर फायदाच होणार आहे. मला वाटतं आता खूप आपले राजकारण्यांनी बदनाम करून ठेवलंय राजकारण काय असतं ते. त्याच्यामुळे आता जे प्रामाणिक लोक, ज्यांना खरंच लोकांची सेवा करायची, ज्यांना खरंच सामाजिक प्रश्नांवर काम करायचे, त्यांनी राजकारणात आलं तर खरंच खूप चांगलं आहे. मी काल याच्यावर 3दा बोललो. आम्हाला वाईट भेटला नाही सर. सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे. 2 कॉलेजमध्ये आपण सदस्य नोंदणी अभियानासाठी आलेला आहात. काय आपली प्रतिक्रिया? नाही, खूप उत्तम आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. खूप पॉझिटिव्हली मुलं येत आहेत, त्यांचे विषय सांगतायत. ज्या ज्या कॉलेजमध्ये विषय नाही तिकडे फक्त जस्ट एक ते प्रेम बघूनच मी भारावून जातोय, कारण अशा प्रकारचा प्रतिसाद मला खरंच अपेक्षित होतं. ज्या प्रकारे हे लोक प्रेम करतात आणि हा प्रेम नाही, हा विश्वास आहे की मी येतोय, हा विश्वास आहे माझ्या सहकाऱ्यांवर, माझ्यावर, की कुठेतरी आमच्या अडचणी आहेत तुम्ही सोडवाल आणि तो विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही एवढा आम्ही प्रयत्न करू. सर, विद्यार्थ्यांनी देखील आपलं स्वागत केलेलं आहे. आपण देखील फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटलेला आहे. काय कॉलेजची आठवणी काय? मला मी फुटबॉल ऍक्च्युली किती महिन्यांनी वर्षांनी खेळलो असेल, पण असं ग्राउंड दिसल्यावर मग मी रेजिस्टच नाही करू शकत. मला असं जाऊन खेळावंच वाटतं. आज नशामुक्तीकडे वाटचाल होताना पाहायला मिळते, परंतु तरुणाई कुठेतरी पुन्हा एकदा या ड्रग्सच्या आहारी जाताना पाहायला भेटते. विद्यार्थी सेना या बाबतीमध्ये पुढची कशा दिशा? आम्ही सगळीकडे प्रयत्न करतोय. मला सांगा, ड्रग्स हे आपल्या राज्यात येतात कुठून? हे तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांना माहित नसेल? पोलिसांना माहित नसेल? आजपर्यंत ड्रग्ज इल्लीगल आहेत ना आपल्याकडे, तरी आपण ओपनली बोलतोय की प्रत्येक कॉलेजमध्ये आता पिल्लाई कॉलेज, त्या प्राध्यापकांना वगैरे माहित नव्हतं, पण तिकडच्या 5च्या बिल्डिंग मध्ये हे सगळं चालू आहे. येतात ना, तुम्हाला माहिती आहे. पोलिसांना माहित नसणार का? मला कळते तर पोलिसांना 24 तासाची सूट द्या. तुम्हाला नशामुक्त काय असेल ना, ड्रग फ्री महाराष्ट्र तुम्हाला मिळेल. पोलिसांना 24 तासाची सूट द्या. याच अभियानासाठी उद्या मुख्यमंत्री नवी मुंबईत येतात. अशा मुख्य सांगा त्यांना, येऊन करणार काय? बोलणार ना. त्याच्या 5 दिवसानंतर परत तुम्हाला ड्रग्ज इकडे दिसणारच आहे. या वायफळ भाषणांमुळे ना काही नाही होत. मला वाटतं तुम्ही आता ग्राउंडवर येऊन काम करायला पाहिजे. खूप मुलामुलींची आयुष्य वाया जातात या ड्रग्जमुळे आणि खूप इझिली अवेलेबल आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. फक्त मराठी बोलता येणं हे मराठी म्हणणं इतकं सोपं पुरेसं नाही आहे असे श्वेता तिवारी म्हणतात. काय अभिनेत्री, फक्त मराठी बोलता येणं हे मराठी म्हणणं योग्य नाही किंवा पुरेसे नाहीये. सुरुवात तर करा तुम्ही एक बोललात आमच्याशी मराठीत, तर आम्हाला किती बरं वाटेल. तुटक्या फुटक्या मराठीत बोला, पण एक आपल्याला बरं वाटतं ना, आपल्या राज्यात येऊन शिकण्याचा जरी प्रयत्न करताय. तुम्हाला शिकायला जेवढा वेळ लागेल, पण आता टॅक्सी चालक, रिक्षा चालकांचं पण मी हेच बोलतो, तुम्हाला कोण बोलतोय अभंग म्हणायला किंवा गायला? तुम्हाला बेसिक मराठी चालू तर करा. आम्हाला एक बरं वाटू दे की आमच्या राज्यातून शिकतायत. म्हणून मी आज त्या युपी बिहार मधून जे आलेत, मी काही असतील लोक, त्यांचा व्हिडिओ टाकला की मला खूप आवडलं. प्रयत्न तरी करतायत, प्रयत्न चालू केले. आणि जिकडे प्रयत्न चालू करता तुम्ही मराठी शिकायचं, तिकडे खरंच चला. तुम्ही पर्सनली काही विद्यार्थ्यांबरोबर बोललेला नाही. ते आता पहिल्या कॉलेजमध्ये मी जिकडे गेलो, पिल्लाई कॉलेज, तिकडे ड्रग्सच्या मोठ्या प्रमाणात विषय 5च्या बिल्डिंग मध्ये चालू. तो आम्ही आता विषय घेणार की तिकडे काही लोक आले, ते पोलिसांकडे जाऊन पुरावे घेऊन आम्ही तो सोडवणार आहोत. पण तिकडे काही ड्रग पेडलिंगचा वगैरे विषय चालू आहे. ह्या सेकंड कॉलेजमध्ये मला काही विषय आढळला नाही, पण ते प्राध्यापक आणि ट्रस्टी जेवढे गोड होते, म्हणजे ते बोलायलाच एवढे हे होते की ते विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतात, ते स्वतः सोडवतात तिकडे.
त्यामुळे आमचं तिकडे काम कमी होतं. पण मी सगळ्यांशी बोलतोय वन ऑन वन, ज्यांना विषय मांडायचे ते आम्ही तिकडे तिकडे सॉल्व्ह करून घेतोय. आणि विषय खूप बेसिक असतात. वॉशरूमचा असेल, कॅन्टीनचा असेल किंवा फीस स्ट्रक्चरिंगचा असेल. त्यांना एकत्र फीस नसते भरायची, त्यांना इन्स्टॉलमेंट मध्ये भरायची असते. फीस देणार आहेत पण इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायची असते, त्यांची तेवढी ऐपत नसते. पण ते तिकडे आम्ही त्यांची मदत करतो. त्यामुळे फायनान्शियल त्यांना ती स्टेबिलिटी नसते, तिकडे आम्ही मदत करतो. सो आम्ही पण एक सर्वात महत्त्वाचं की या युगात अशा वेळेला म्हणजे एका बाजूला राज्यकर्ते सांगतात की सगळं सक्षम झालंय, सगळ्या विभाग सुधारले गेलेले आहेत, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालाय, तरीही आपल्यासारख्या नेत्यांना या गोष्टी अवगत करण्यासाठी फिरावं लागतं. डायलॉग मारायला किती वेळ लागतो? रस्त्यात उतरून काम करायला मेहनत लागते, ती जी करायची नाही. आम्ही जे एकूणच आज उच्च शिक्षण मंत्र्यांनी कधी कॉलेज लेवलला दौरा काढलाय? शिक्षण मंत्र्यांनी कधी शाळा लेवलला दौरा? तुम्ही शाळांची परिस्थिती बघितली महानगरपालिकेचे काय चाललं? महानगरपालिकेची आपल्या शाळा किती, आपले जे महापौर असतील किंवा जे जाऊन बघतात की शाळांची परिस्थिती काय आहे. मला वाटतं अभिजित पण तिकडे कामाला लागले. ते हिंगोली पासून ग्रामीण विभागातल्या शाळांची अवस्था खूप भीषण परिस्थिती. मी आता बघतोय अभिजित काय ते ज्या व्हिडिओज मध्ये टाकतात की इतर शाळांमधनं येऊन मुलींना बसवलं जातं चांगल्या युनिफॉर्म मध्ये की हे आमच्या शाळेत. मी किती खोटं बोलताय तुम्ही आणि कशाला बोलताय? याला किती वेळ लागतो साफ करायला तुम्हाला? सगळे तुमचे वेगवेगळे तुमचे हे आहेत. उच्च शिक्षण मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, महापौर आहेत, तिकडच्या महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत. जा काम करा ना. हे करतात काय मला कळत नाही दिवसभर. म्हणजे एका बाजूला सांगायचं की विद्यार्थी देशाचं भविष्य आहे. हे डायलॉग बोलायला खूप आहे. आता ते जेनझीनमुळे जी फाटली आहे ना, त्याच्यामुळे हे आता लाईनीवर आले. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो, जे 1-1.5 महिने आम्ही पण जे ह्या तरुणांकडनं शिकलोय ना, हे खरंच त्यांना हॅट्स ऑफ. असं रस्त्यावर येऊन मी कधी बघितलं नव्हतं की केंद्रातनं आपण राजीनामा आणतोय या मुलांमुळे. त्याच्यामुळे खरंच हॅट्स ऑफ त्यांना. आणि आम्ही खूप शिकलोय त्यांच्याकडनं. मला वाटतं आता त्यांना ते धाक बसली, किती आली आहे सरकारमध्ये. त्याच्यामुळे आता जेनझी करायला लागले. तरुणांना येऊन रस्त्यावर भेटा, त्यांच्या विषय जाणून घ्या आणि सोडवा. अमित ठाकरेंचा झंझाव तसा सुरू राहणार आहे. अमित ठाकरेंचा हा झंझाव तसा सुरू राहणार आहे. जिंजीबरोबर संवाद, शाळेतल्या भेटी. ते चालूच राहणार आहे. आता आज माझं ठाणे झालं की मी नाशिकला निघणार आहे, मग संभाजीनगरला जाणार आहे. जिकडे जिकडे नाही जाऊ शकणार तिकडे मी 1 ऑगस्टला बोललोय की त्याच्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा चालू होईल. प्रत्येक तालुक्यात मी जाणार आहे आणि सगळ्यांना भेटणार आहे. आता जिकडे जिकडे जाऊ शकतो तिकडे जातोय, कारण 31 तारखेपर्यंत आपली सभासद नोंदणी चालू आहे. रिक्षा चालकांना मराठी अजून सक्तीची केली मात्र कोणी शिकलेलं नाही अशी स्थिती दिसते आधी. हे बघा, खूप लोकांना शिकायचं आहे. आता आजच मी एक आमच्या विद्यार्थी सेनेच्या पेजवर एक व्हिडिओ टाकला. काही भैया उत्तर प्रदेशवरून आलेत, खूप उत्तम मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि खूप असं ते खूप क्यूट वाटलं मला ते, की खूप गोडपणे ते प्रयत्न करतात. प्रयत्न चालू आहे त्यांचा, ते सगळ्यांना शिकवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे जिकडे चांगलं आहे तिकडे चांगलं आहे. पण जिकडे तुम्ही आमच्याकडे येऊन बोलाल की आम्ही शिकणारच नाही, तिकडे मारच खाणार. हे असं नाही करू शकत. हे तुम्ही गुजरातमध्ये जा, पंजाबमध्ये जा, दक्षिणेत जा, तिकडे जाऊन बोला आम्ही हिंदीच बोलणार किंवा आपण तिकडे जाऊन मराठीत बोलू, ते बोलतील आपल्याशी. मला वाईट वाटतं की आपण इकडे मराठीवर, महाराष्ट्रात मुंबईत मराठीवर एवढं भांडायला का लागतं? आपली भाषा आहे. सरकारने नियम काढलेला की प्रत्येक रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांनी बोलायला पाहिजे. बोला ना. तिसऱ्या दिवशी बोलायला चालू केलं पाहिजे. मी त्या दिवशी पण बोललो सर की किती आपलं कस्टमर आणि टॅक्सीवाल्यांचा किती असा संवाद असतो. काय बोलतो आपण? कुठे जायचंय, डावीकडे उजवीकडे, OTP तुम्हाला आकडे फक्त मराठीत शिकून घ्यायचे. ते जे युपी मधनं मी आज व्हिडिओ टाकला तो बघा, खूप उत्तम ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना खरंच त्यांना धन्यवाद मी त्यांना बोलतो. फक्त मराठी आवडीची माझ्याकडे व्हिडिओ आहे. पण मी तुम्हाला एकच सांगेन, निवडणुकांना हे तुमचे विषय आहेत ना, हे तुमची 5-5 वर्ष जातात. हे तुमच्या अडचणी तुम्ही मला येऊन सांगता, मी याचं काही नाही करू शकत. सरकार जे तुमचं ऐकत नाहीये, तुमच्यासाठी काम नाही केल्यावर बदला. निवडणुकीला हलका घेऊ नका. आता इकडे तू एकटी आलीस, तुझा जो विषय आम्ही ऐकला, आम्ही समजून घेऊ शकतो. अशा तुझ्यासारखे 10 मुली असतील जे माझ्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या, त्यांचा विषय कोण सोडवणार? त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी काय केलं? 29ला वेगळ्यांना मतदान ज्यांना, आणि आम्ही नाही मी हे पण नाही सांगणार मला कर किंवा कोणाला कर. तुझी जी बुद्धी तुला सांगेल की आमच्यासाठी जो काम करू शकतो त्याला कर.
मी आयुष्यात कोणाला सांगणार नाही की आमच्यासाठी मतदान करा. तुम्ही आता डोकं लावा, कोण तुमच्यासाठी काम नाही करत ते बदला. भीती वाटू द्या राजकारण्यांना तुमची. तुम्ही बसवलाय, तुम्ही उचलू शकता त्याला. अमित यांच्या स्वप्नातील आणि महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना घडवण्याचा घाट अमित साहेबांनी या ठिकाणी तिने आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती प्रेमाचं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा करायचे. घडी यांना पुढे येऊ द्या. असं नाही? पाठी मोबाईल डोका अरे फक्त सेल्फी काढ.